तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे हिवाळी स्पेशल रेसिपी म्हणजेच मनचाव सूपची रेसिपी। ही रेसिपी मला माझ्या सिस्टरने शिकवली, म्हणजे माझ्या दीदीने। खूपच टेस्टी असते यार, मी पण फर्स्ट टाइम पिलं होतं, पण मी आता बनवलं होतं घरी, खूप जास्त टेस्टी बनलं होतं। हे ना लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडतं। तर तीच रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी जो पत्ताकोबी असतो ना त्याला खूप जास्त बारीक कापायचं, त्यानंतर गाजर त्याला बारीक कापायचं, शिमला मिरची असं त्याला बारीक कापायचं, कांदा घ्यायचा त्यालाही बारीक कापून घ्यायचं। मी हे ना 5 जणांसाठी बनवत होती म्हणून मी एवढी क्वांटिटी घेतली। जास्त जणांसाठी असेल तर जास्त क्वांटिटी घ्यायची सगळ्या गोष्टींची। त्यानंतर अद्रक व लसूण बारीक कापून घेतलं। त्याच्यानंतर गॅसवर ना कढई ठेवायची, त्याच्यानंतर त्यात तेल टाका। तेल छान गरम झालं ना त्यात जिरे टाकायचं, त्याला छान तडतडू द्यायचं, अजिबात घाई करायची नाही। त्याच्यानंतर आहे ना अद्रक व लसूण दोघांना पण छान प्रकारे लाल होऊ द्यायचं। ते छान प्रकारे फ्राय व लाल झालं ना त्याच्यानंतर जितके पण व्हेजिटेबल्स आपण कापले होते ते टाकायचं। मग त्याला छान मऊ होईस्तोवर नाहीतर छान असे फ्राय होईस्तोवर त्याला शिजवायचं, जास्त घाई नाही करायचं, कारण ते कच्चे राहिले ना तर सूप मध्ये ना ते कच्चे कच्चे लागतात, म्हणून त्याला मऊसर असं होऊ द्यायचं। त्याच्यानंतर मी ना हे ना जो मसाला असतो ना इन्स्टंट सूपवाला तो घेतला होता, हॉटवाला स्पायसीवाला, कारण याच्यात ना खूप प्रकार असतात। स्पायसीवाला असतो, नमकीनवाला असतो, खूप प्रकार असतात। मला स्पायसी आवडतं म्हणून मी हा घेतला होता, त्याच्याने ना खूप छान टेस्ट येतो। मनचाव सूपचाच मसाला असतो। त्यात आहे ना मी गरम पाणी टाकलं व त्याला मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर आहे ना हे व्हेजिटेबल्स छान असे मऊ झाले होते आपले व शिजून पण झाले होते। त्याच्यानंतर ना त्यात मी चटणी टाकली, थोडा गरम मसाला टाकायचा, थोडी हळद टाकायची, त्याला छान मिक्स करायचं व त्याला आहे ना छान स्मेल येस्तोवर फ्राय करायचं मसाल्याला आहे ना। त्याच्यानंतर सोया सॉस टाकायचा, टोमॅटो सॉस टाकायचा, रेड चिली सॉस टाकायचा, त्याला छान असं मिक्स करायचं। चटणी वगैरे आपण याच्यासाठी टाकतो कारण तो स्पायसी व्हायला पाहिजे नाही, कारण या मसाल्यामध्ये ना फक्त टेस्ट येतो, असं स्पायसी वगैरे म्हणजे तिखट वगैरे लागत नाही, फक्त टेस्ट येतो मसाल्याना हा। त्याच्यानंतर आहे ना तो मसाल्याचं पाणी केलं होतं आपण, सूपचं पाणी ते टाकलं, मग गरम पाणी टाकायचं वरतून व त्याला मिक्स करायचं। त्यानंतर त्यात आहे ना साधं मीठ जे असतं ते टाकायचं, काळं मीठ टाकलं, आणि त्याच्यानंतर जिरा पावडर होतं माझ्याकडे ते टाकलं, तुमच्याकडे नसेल तर काही अडचण नाही। त्याच्यानंतर मी चाट मसाला टाकला, निंबूचा रस टाकला व त्याला छान शिजू द्यायचं। त्याच्यानंतर ना 2 चम्मच मी ना कॉर्नफ्लोअर घेतलं व त्याला पाणी टाकून ना छान असं पेस्ट बनवून घेतलं व ते पण याच्यात टाकून दिलं सूपमध्ये। त्याच्यानंतर त्यात वरतून ना कोथिंबीर बारीक चिरून टाकली व छान असं आहे ना शिजू दिलं मी, अजिबात घाई करायची नाही। त्यानंतर रेडी बघू शकता, एकदम गाढ असं होतं, म्हणजे ना का घट्ट असं होतं। कॉर्नफ्लोअर टाकल्याने ना खूप टेस्टी झालं होतं यार। तुम्ही पण नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये नक्की सांगा